मित्रांनो, थोडा वेळ काढून नक्की बघा. सुखी जीवनासाठी 42 उपाय. नंबर 1. आठवड्यातून एकदा आपल्या शरीराला 15 ते 20 मिनिटे मसाज करा. नंबर 2. तुमच्या आहारामध्ये अधिक फळे आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा. नंबर 3. मूळव्याधापासून सुटका मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 2 मनुके खा. नंबर 4. कफची समस्या असल्यास खजूर गरम पाण्यासोबत घेतल्याने कफ दूर होण्यास मदत होते. नंबर 5. जर तुम्हाला वारंवार तोंडात फोडांची तक्रार असेल तर जेवणानंतर दररोज गूळ खायला विसरू नका. असे केल्याने फोड येण्यापासून बचाव होईल. नंबर 6. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली केल्याने जेवण पचायला मदत होते. नंबर 7. तुमच्या जेवणामध्ये योग्य प्रमाणात फायबर ठेवा. नंबर 8. रोज नियमित व्यायाम करा. नियमित व्यायामाने शरीर अनेक रोगांपासून मुक्त राहते. नंबर 9. मैद्यापासून बनवलेल्या गोष्टींचा वापर कमीत कमी करा, कारण त्यामुळे शरीराला हानी होते. नंबर 10. उष्णतेमुळे ताप आला असेल तर भोपळा बारीक करून दोन्ही पायांवर लावल्याने ताप उतरतो. नंबर 11. अपचनाचा त्रास होत असेल तर करवंदाचे सरबत प्यावे, खूप फायदा होतो. नंबर 12. नारळ पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो, कारण त्यात पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवते. नंबर 13. जांभळे खाल्ल्याने किडनी स्टोनपासून आराम मिळतो. नंबर 14. आंबा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 15. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी 2 ते 3 तुळशीचे पाने पाण्यात उकळून गुळण्या करा. घसादुखीपासून काही वेळात आराम मिळेल. नंबर 16. जेवणात तुपाचा वापर केल्याने जेवण पचण्यास मदत होते. नंबर 17. सारखा खोकला लागणे, दम लागणे यावर खालील उपाय करा. एका वाटीमध्ये 1 चमचा अद्रकचा रस व 1 चमचा मध चांगले मिक्स करून घ्या आणि हे मिश्रण थोडे थोडे चाटून खायचे आहे. यामुळे घशातील इन्फेक्शन कमी होईल व घशातील सूज देखील कमी होईल. छातीतील कफ याने पातळ होतो, त्यामुळे याने लवकर आराम मिळतो. जास्त खोकला असेल तर हे मिश्रण दिवसातून 2 ते 3 वेळेस घ्यावे. मिश्रण प्रत्येक वेळेस फ्रेश बनवावे. नंबर 18. संत्र्याची साल वाळवून ती बारीक करून त्याचा वापर केस धुण्यासाठी शिकेकाईमध्ये करावा. त्यामुळे केस मऊ आणि दाट होण्यास मदत होते. संत्र्याच्या सालीमधून निघणारे तेल उत्तम कृमीनाशक आणि पाचक असते. नंबर 19. बाहेरील खाण्याऐवजी घरी बनवून खा, कोणतीही इजा होणार नाही. नंबर 20. किडनी स्टोनपासून दूर राहण्यासाठी टरबूजाचे नियमित सेवन करा. नंबर 21. जर तुम्हाला तीव्र डोकेदुखीचा त्रास होत असेल तर सफरचंद कापून घ्या. त्यामध्ये थोडे मीठ टाकून सकाळी रिकाम्या पोटी खा. असे सतत केल्याने काही दिवसातच डोकेदुखीपासून आराम मिळेल. नंबर 22. गॅसच्या समस्येपासून त्वरित आराम मिळवण्यासाठी लसणाच्या 2 पाकळ्या ठेचून 2 चमचे दूध आणि तूप घालून खाल्ल्यास लगेच आराम मिळेल. नंबर 23. जर तुम्ही नियमितपणे हिरवी मिरची जेवणासोबत खात असाल तर तुमच्या त्वचेवरील चमक सुधारेल आणि तुमच्या चेहऱ्यावरील डागसुद्धा दूर होऊ लागतील. नंबर 24. भांडी साफ केल्यानंतर हात खडबडीत होत असतील तर दुधामध्ये लिंबाचा रस मिसळून हाताला मसाज करा. यामुळे हात सुंदर होतील. नंबर 25. जर तुमची नखे खूप कमजोर असतील आणि सहज तुटत असतील तर खोबरेल तेलाने मसाज करा. नंबर 26. ज्या महिला वयाच्या आधी म्हाताऱ्या दिसू लागतात त्यांनी डाळिंबाचा रस प्यावा. यामुळे त्या तरुण दिसतील. नंबर 27. गरम पाण्यामध्ये कोरफडीचे जेल टाकून आठवड्यातून 2दा चेहऱ्यावर याची वाफ घेतल्याने त्वचा निरोगी होते आणि चेहऱ्यावरील डाग दूर होतात. नंबर 28. रात्री 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा मध मिसळून प्यायल्याने वजन वाढते. महिलांनी रोज मध मिसळून दूध सेवन केल्यास त्यांचे वजन लवकर वाढू लागते. नंबर 29. सकाळी उठल्यानंतर लगेच 1 ग्लास पाणी प्यायल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते, रक्ताभिसरण सुधारते आणि तुमची त्वचाही चमकदार होते. नंबर 30. शरीराला आतून मजबूत करण्यासाठी अंकुरलेले हरभरे हे अमृत मानले जाते. दररोज मुठभर अंकुरलेले हरभरे खाल्ल्याने
शरीर मजबूत होते. नंबर 31, सकाळी रिकाम्या पोटी नारळाचे पाणी प्यायल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते. नंबर 32, मेहंदीमध्ये खोबरेल तेल मिसळून डोक्याला लावल्याने केस लांब आणि दाट होतात. नंबर 33, हरभरा भाजून खाल्ल्याने शरीराला शक्ती मिळते. नंबर 34, खजूर आणि दुधाचे सेवन शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 35, रोज एक पेरू खाल्ल्याने पोट नेहमी साफ राहते. नंबर 36, मनुका खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. नंबर 37, रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाणी प्या, यामुळे तुमची बुद्धी नेहमी चांगली राहील. नंबर 38, ग्रीन टीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठता, पोटात गॅस आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यापासून आराम मिळतो. नंबर 39, ज्या लोकांच्या डोक्यावर केस कमी आहेत त्यांनी केसांना अंडी लावावी, यामुळे केस दाट आणि मुलायम होतील. नंबर 40, संत्र्याची सालं उन्हात वाळवून त्याची पावडर बनवा. त्यामध्ये मुलतानी माती आणि बेसन एकत्र करून फेस पॅक बनवा. 5 ते 6 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर चेहरा धुवा. याने चेहरा स्वच्छ होईल. नंबर 41, सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केले तर चेहऱ्यावर चमक येते आणि लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. नंबर 42, झोपण्यापूर्वी आल्याचे पाणी प्यायल्याने रक्त घट्ट होण्यापासून वाचते आणि हृदय निरोगी राहते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.